महिलांना महिन्याला 15 ते 20 हजार रुपये मिळणार. हो, तुम्ही ऐकताय ते खरं आहे. भारतातील महिलांना आर्थिक स्वावलंबन आणि सशक्तीकरण करण्याच्या दिशेने एक क्रांतिकारक निर्णय सरकारने घेतला आहे. या निर्णयामुळे देशातील लाखो महिलांच्या जीवनामध्ये परिवर्तन होणार आहे. मोदी सरकारनं अलीकडेच बीमा सखी योजना लॉन्च केली आहे. ही योजना नक्की काय आहे, त्या योजनेसाठी पात्रता काय आहे, कोणाला या योजनेचा लाभ मिळणार आहे, या सगळ्या गोष्टींची माहिती आज आपल्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी तुमच्यापर्यंत अशी माहिती पोहोचवणाऱ्या पैसा पाणी चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. LICने देशातील लाखो महिला आणि मुलींना विमा एजंट बनवण्यासाठी विमा सखी योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत पुढील 3 वर्षांमध्ये 2 लाख महिला विमा एजंट बनणार आहेत. या महिला लोकांना विमा काढण्यासाठी मदत करणार आहेत. विमा सखी योजनेअंतर्गत 10वी उत्तीर्ण मुली आणि महिलांना LIC कडनं प्रशिक्षण दिलं जाणार आहे आणि या दरम्यान त्यांना पहिली 3 वर्ष स्टायपेंड देखील मिळणार आहे. पण सरकार ही विमा सखी योजना नक्की कशी राबवणार, तर या योजनेअंतर्गत विमा एजंट बनून महिला लोकांपर्यंत जाऊन त्यांच्यामध्ये विम्याबद्दल जागरूकता निर्माण करणार आहेत, त्यांचा विमा काढणार आहेत. या विमा सखी योजनेमुळे 2 गोष्टी होणार आहेत. एक म्हणजे महिलांना आर्थिकदृष्ट्या स्वातंत्र्य मिळेल आणि स्थिर करिअरची संधी मिळेल. दुसरी गोष्ट म्हणजे या योजनेद्वारे अतिरिक्त उत्पन्न मिळवून ती महिला आपल्या कुटुंबाला आर्थिकदृष्ट्या मदत करू शकणार आहे. आता ही झाली या योजनेची अगदी बेसिक वरवरची माहिती. मात्र विमा सखी महिन्याला 15 ते 20 हजार कशा कमवू शकतील हे आता पाहूयात. विमा सखी योजना लॉन्च झाली त्यावेळी PM मोदी म्हणाले होते की विमा सखी विमा क्षेत्रामध्ये महत्वाची भूमिका बजावणार आहेत, ज्यामुळे विमा मिशनला अधिक बळकटी मिळेल. विमा क्षेत्राशी संबंधित आकडेवारीचा हवाला देताना मोदी म्हणाले की LIC एजंट दर महिन्याला सरासरी 15 ते 20 हजार रुपये कमावतात. याप्रमाणे विमा सखी देखील दरवर्षी 1.75 लाख रुपयांपेक्षा जास्त रक्कम कमावू शकतील. याचं गणित नक्की काय आहे ते आपण पाहूयात. LICनं विमा सखींसाठी काही टार्गेट ठरवलेले आहेत, काही नियम ठरवलेले आहेत. हे टार्गेट पूर्ण करून महिला दर महिन्याला 15 ते 20 हजार रुपये कमवू शकतात. मात्र ते कसं ते आपण पाहूयात. विमा सखी योजनेचा भाग बनलेल्या महिलांना 3 वर्ष ट्रेनिंग दिलं जाणार आहे. ट्रेनिंग दरम्यान या महिलांना पहिल्या वर्षी 7,000, दुसऱ्या वर्षी 6,000 आणि तिसऱ्या वर्षी 5,000 रुपये मासिक स्टायपेंड दिला जाईल. LICच्या या योजनेचा भाग असलेल्या विमा सखींना स्टायपेंडचा लाभ मिळवण्यासाठी काही महत्वाच्या नियमांची पूर्तता करावी लागेल, तरच तो स्टायपेंड जो आहे तो त्यांना मिळू शकेल. विमा सखी योजनेअंतर्गत निवडलेल्या महिला विमा एजंटला दरवर्षी कमीत कमी 24 पॉलिसी विकायच्या आहेत. या नियमाची पूर्तता केल्यानंतर विमा सखींना मासिक स्टायपेंडसह 24 पॉलिसींसाठी कमिशन म्हणून वार्षिक साधारणपणे 48,000 रुपये मिळतील. म्हणजे एका पॉलिसीवर त्यांना कमिशन म्हणून साधारण 2,000 रुपये मिळू शकतील. याशिवाय त्यांना पर पॉलिसी बोनसचा लाभ जो आहे तो देखील मिळत राहील. LICच्या अधिकृत वेबसाईटवर असलेल्या माहितीनुसार पहिल्या वर्षामध्ये 24 पॉलिसींचं टार्गेट पूर्ण करणं आवश्यक आहे. दुसऱ्या वर्षी स्टायपेंडसाठी पहिल्या वर्षामध्ये ज्या तुम्ही 24 पॉलिसी विकल्या त्यापैकी किमान 65% म्हणजे 24 पैकी 16 पॉलिसी दुसऱ्या वर्षामध्ये देखील सुरू राहिल्या पाहिजेत. दुसऱ्या वर्षी तुम्ही जर 24 पॉलिसी विकल्या असतील तर त्यापैकी 65% म्हणजे तिसऱ्या वर्षी तुमच्या त्या स्टायपेंडसाठी त्यातल्या 65% पॉलिसी ज्या आहेत त्या सुरू असणं आवश्यक आहे. म्हणजे एक उदाहरण बघूयात. एका विमा सखीने पहिल्या वर्षी 24 पॉलिसी विकल्या, दुसऱ्या वर्षी 24 पॉलिसी विकल्या आणि याशिवाय पहिल्या वर्षी विकल्या गेलेल्या 24 पैकी 16 पॉलिसी चालू देखील आहेत का हे पाहायला लागणार आहे. त्याप्रमाणेच तिसऱ्या वर्षी 24 पॉलिसी तर विकायच्याच आहेत. याशिवाय पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी ज्या काही विकल्या गेलेल्या 48 पॉलिसी आहेत त्यापैकी किमान 32 पॉलिसी सुरू असणं गरजेचं आहे. त्यामुळे तिसऱ्या वर्षी स्टायपेंड तुम्हाला मिळू शकेल, कमिशन मिळू शकेल आणि बोनस देखील मिळू शकेल आणि या सगळ्यातून तुमचं मासिक उत्पन्न जे आहे ते 20 हजारांपेक्षा जास्त असू शकेल. आता या स्कीमसाठी पात्र कोण असणार, तर LICची ही विमा सखी योजना फक्त सुशिक्षित महिलांसाठी आहे. विमा सखी होण्यासाठी तुमचं किमान 10वी उत्तीर्ण असणं गरजेचं आहे. किमान 18 वर्षे आणि कमाल 70 वर्षे वयाच्या महिला ज्या आहेत त्या विमा सखी बनू शकतात. ज्या महिलांनी बॅचलर पदवी घेतलेली आहे त्यांना 3 वर्षाचं ट्रेनिंग पूर्ण केल्यानंतर LIC मध्ये डेव्हलपमेंट ऑफिसर बनण्याची संधी मिळू शकते. विमा सखी होण्यासाठी अर्ज कसा करावा ते आपण आता पाहूयात. तुमचं वय 18 ते 70 वर्षांच्या दरम्यान असेल आणि तुम्हाला जर LICची विमा सखी बनायचं असेल तर तुम्ही जवळच्या LIC शाखेशी संपर्क साधू शकता. तुम्हाला जर हवं असेल तर LICच्या अधिकृत वेबसाईटवर जा, licindia.in या वेबसाईटवर तुम्ही जाऊन अगदी घर बसल्या ऑनलाईन अर्ज
अर्ज देखील करू शकता. घरी बसून अर्ज करण्याची प्रोसेस कशी आहे ते आपण थोडक्यात आता पाहणार आहोत. LICच्या अधिकृत वेबसाईटवर विमा सखीची ऑनलाईन अर्जाची लिंक उपलब्ध आहे. सर्वप्रथम तुम्ही LICच्या अधिकृत वेबसाईटवर जाऊन तिथे विमा सखी नावाची जी टॅब आहे त्यावर जा. खाली दिसणाऱ्या विमा सखीच्या पुढे असणाऱ्या क्लिक हिअर असा ऑप्शन आहे, त्या क्लिक हिअर बटनावर क्लिक करा. तिथे तुमचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल ID, पत्ता तुम्ही देऊ शकता. आता तुम्ही LIC इंडियाच्या कोणत्याही एजंट किंवा विकास अधिकारी किंवा कर्मचाऱ्याशी जर संबंधित असाल तर त्याचं नाव तिथे तुम्हाला द्यायला लागेल. शेवटी तुम्हाला कॅप्चा कोड भरायला लागेल आणि सबमिट या बटनावर क्लिक करायला लागेल. पुढे तुम्हाला तुमचं राज्य आणि जिल्ह्याची निवड करायला लागेल. ते तुम्ही भरलं की नेक्स्ट या बटनावर क्लिक करा. त्यानंतर जिल्ह्याच्या अंतर्गत तुमच्या LICच्या ज्या काही शाखा आहेत त्या तुम्हाला स्क्रीनवर दिसतील. तुम्हाला ज्या शाखेअंतर्गत काम करायचं आहे ती शाखा निवडा आणि सबमिट लीड फॉर्म वर तुम्ही क्लिक करा. हा फॉर्म सबमिट केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला एक मेसेज दिसेल आणि अर्ज भरताना दिलेल्या मोबाईल नंबरवर त्याचा मेसेज देखील तुम्हाला आलेला असेल. विमा सखी योजनेअंतर्गत विमा सखी बनू इच्छिणाऱ्या महिला त्यांच्या जवळच्या LIC शाखेशी संपर्क साधून देखील अर्ज करू शकतात. या योजनेसाठी तुम्हाला कागदपत्र कोणती लागतील तर या योजनेमधनं तुम्हाला अर्ज करायचा असेल तर 10वी उत्तीर्ण असल्याचं प्रमाणपत्र लागेल, 12वी उत्तीर्ण असण्याचं प्रमाणपत्र लागेल, बॅचलर असाल तर ते प्रमाणपत्र लागेल, पॅन कार्ड, आधार कार्ड, तुमचा फोटो लागेल, तुमची सही आणि एक कॅन्सल चेक लागेल. वरील सगळी कागदपत्रे तुम्हाला सेल्फ अटेस्टेड करायला लागतील. अर्ज करताना अपूर्ण किंवा चुकीची माहिती जर तुम्ही भरली तर तुमचा अर्ज नाकारला देखील जाऊ शकतो. त्यामुळे अर्ज भरताना योग्य आणि बरोबर अशी माहिती भरा. ती माहिती भरताना काळजी घ्या. LICच्या या महत्त्वाच्या योजनेचा उद्देश महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि स्वावलंबी बनवणे हा आहे. LICची विमा सखी योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सुरू करण्यात आलेली आहे. विमा सखी योजनेचा शुभारंभ करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी असं म्हणाले की बँक सखी आणि कृषी सखी यांच्याप्रमाणे महिला बचत गटांशी संबंधित विमा सखी ही योजना देखील आहे ती विकसित भारताचा आधारस्तंभ ठरणार आहे. तुमचं या योजनेबद्दल काय मत आहे हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. वेगवेगळ्या सरकारी स्कीम्सची माहिती आम्ही पैसा पाणी चॅनेलवर वेळोवेळी देत असतो, त्यामुळे या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करायला अजिबात विसरू नका. सध्यासाठी आपण इथे थांबूयात. पाहत राहा पैसा पाणी.